विकासाच्या मुद्द्यावर, प्रगती आणि विचाराच्या मुद्द्यावर सामोरं जात असताना, कसलाही समोर विचार नसताना, मुद्दे नसताना विरोधक सातत्यानं संभ्रम निर्माण करणं आणि निवडणूक भरकटण्याचा प्रयत्न करतायत. याचं कारण काय आहे तर तुम्हाला आठवत असेल 2016 आम्हीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो. आदरणीय देवाभाऊचा आश्वासक चेहरा आणि सामान्य कुटुंबातले उमेदवार, त्यावेळेस खूप चांगलं मताधिक्य भारतीय जनता पार्टीला मिळालं होतं. आणि त्याच अनुषंगानं आता दत्ताभाऊ जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबाच्या नेतृत्वाखाली, ठाकूर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली हे निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही मागील 2 दिवसापासून विरोधकांचे भाषणं ऐकतोय, त्यांचं संभाषण ऐकतोय. मला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना विचारायचं आहे की तुम्ही ही निवडणूक कुठल्या मुद्द्याकडे घेऊन जातात, कोणत्या गोष्टीकडे घेऊन जातात, पण तुम्ही तुमच्या 2016 ते 22च्या कालखंडामध्ये केलेलं जे काम आहे त्याच्याकडे स्पष्ट दुर्लक्ष करतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्थानिक लेखा परीक्षकांनी तत्कालीन नगराध्यक्ष शिवसेना उबाटा गटाचे मकरंदराजे निंबाळकर, त्यांची सगळी नगर परिषद, त्यांचे पालक असलेले आमदार कैलास पाटील आणि महापालक असलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही नगर परिषदची कामकाज चालत होतं. त्यांनी 2016 ते 21-22च्या कालावधीमध्ये जवळपास 200 विविध प्रकरणामध्ये 250 कोटी रुपयापेक्षाही जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला. मी स्पष्ट आपल्यासमोर नमूद करतो की हे मी काही म्हणत नाही, भारतीय जनता पार्टी म्हणत नाही, स्थानिक लोका परिषदेचा अहवाल आहे तो. आम्ही तुम्हाला काही मुद्देही तुमच्या समोर देणार आहेत. त्यामध्ये लिहिलं होतं की 200 प्रकरणामध्ये 250 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना उबाटा ठाकरे गटाकडे जेव्हा ही नगर परिषद होती त्यावेळी झाला आहे. एक नमुना म्हणून जर पाहायचं म्हणलं तर एक 5-10 प्रकरण आपण या ठिकाणी तुमच्यासमोर मी व्यक्त करणार आहे. शहरामध्ये सध्या जिथं जाईल तिथं स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे. आम्ही रॅलीमध्ये जातो, प्रचंड अडचणी दिसत आहेत आणि तेव्हा स्वच्छतागृह अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी दरवर्षी 54 लाख रुपयाचा खर्च केलेला आहे. अस्तित्वातच स्वच्छतागृह किती आहेत हा प्रश्न आहे. त्याचसोबत हे जे अस्तित्वात नसलेले स्वच्छतागृह आहेत त्यांना पाणी पुरवठा करायसाठी 17 लाख रुपयाचा खर्च करून त्यामधनं भ्रष्टाचार केलेला दिसून येत आहे. दत्ताभाऊ, कोरोनाच्या काळात पत्रकार बांधवांना माहिती आहे, माणूस माणसाला ओळखत नव्हता. त्यावेळेस फक्त जीव महत्त्वाचा होता. त्यावेळेस करोडो रुपये असणाऱ्या माणसाला सुद्धा कवडी मोल आणि किड्या मकोड्यासारखं जीवन जगावं लागलं. तुम्हाला नवल वाटल, करोनाच्या काळात अंत्यसंस्कारासाठी प्रति मृतदेह 2000 रुपये असताना 4000 रुपये उचलून 2,68,000 कोटी रुपये मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही माणसं कुठल्या तोंडानं आता नगर परिषदेच्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत. 2,68,000 कोटी रुपयाचा मलिदा, पण कसल्या प्रकरणात? कोरोनाच्या मृतदेहाच्या मड्यावरचं लोणी. 2,68,000 दररोज शहरात 260 किलोमीटरचे रस्ते झाडण्यासाठी वर्षभराचे 1,42,00,000 रुपये खर्च करतात. रस्त्याची त्यावेळेचे फोटो आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तेही तुम्हाला सगळ्यासमोर आणतो. 260 किलोमीटर रस्ते स्वच्छ करण्यासाठी, झाडण्यासाठी 1,42,00,000. दररोज 210 किलोमीटर नाली सफाई करण्यासाठी वर्षभराचे 1,46,00,000 रुपये खर्च.
नाल्यामध्ये 210 किलोमीटरच्या नाल्यामध्ये स्वच्छता करून 1,46,00,000 रुपये खर्चूनही पोट भरलं नाही. त्या नाल्यामधून 12,000 टन गाळ काढला आणि त्यावर 54 लाख रुपये खर्च. धाराशिव शहरात 2019 ते 21-22 या कालावधीमध्ये 3,50,00,000 रुपयाचं वृक्षारोपण. दत्ताभाऊ, मला येताना गाडीत परेशानी झाली. झाडं इतकी होती, रस्त्यावर सुद्धा झाडं होती. का तर 3,50,00,000 रुपयाचं वृक्षारोपण आम्ही तत्कालीन नगराध्यक्ष आमदार खासदाराच्या शुभहस्ते केलेलं आहे. वर्षभरात शहरात 25 लाख रुपयाची जंतुनाशकाची फवारणी. कुठं फवारणी केली, कसल्या कसल्या गवतावर केली, कसल्या कसल्या डासावर केली माहीत नाही. इतकंच नाही तर ज्यावेळेस जीवन मृत्यूचा प्रश्न समोर असताना सामान्य माणसं प्रचंड समस्येनं ग्रस्त होती, त्या कोरोनाच्या काळात साहित्य खरेदीसाठी 93 लाख रुपयाचा भ्रष्टाचार. साहित्य खरेदीमध्ये 93 लाख रुपयाचा भ्रष्टाचार. त्याच कोरोनाच्या काळात औषध फवारणीच्या माध्यमातून 1,17,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार. एक नाही, दोन नाही, मागच्या उबाटाच्या सरकारच्या काळात, नगर परिषदेच्या काळात मकरंद राजे निंबाळकर, कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखालच्या नगर परिषदेच्या काळात 5 वर्षात 200 कोटी रुपयाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार या लोकांनी केलाय. लोकांना असे प्रश्न विचारला नाही पाहिजे, लोकांनी अशा प्रश्नाला विसरून जायला पाहिजे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून लोकांना वेगळं करायचं, वेगळीकडेच विचार द्यायचा. मला आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारायचं आहे की शहर खड्ड्यात घालणाऱ्याला, करोडो रुपये स्वतःच्या खिशात भरणाऱ्याला कोणत्या तोंडानं तुम्ही समोर जनतेच्या समोर जाणार आहेत हे सगळेजण. आणि शहरवासियांना विनंती आहे, या भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी आणि येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवार नगराध्यक्षाच्या असतील आणि सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांना निवडून द्या, हेही आव्हान करणार आहे. दत्ताभाऊ, आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की बऱ्याच जणाला, सगळ्या पक्षाला आतापर्यंत तुम्ही संधी दिली आहे. मागच्या वेळेसची थोडक्यात संधी हुकली होती, पण ह्या वेळेस ती भारतीय जनता पार्टीकडं तुम्ही नक्की द्या. आपल्या माध्यमातून विनंती आहे, भ्रष्टाचाराला खड्यासारखं बाजूला काढा. त्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्याला येणाऱ्या 2 दिवसात ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, ही फक्त तुम्हाला 10 नमुने सांगितले, 200. हे बोलत नाही मी, हे लेखापरीक्षण अहवाल आहे. 250 कोटी भ्रष्टाचाराचा. ह्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. शहरवासियांनाही विनंती आहे, आता जिथं येतील तिथं त्यांना ह्या प्रश्नाची उत्तरं देऊनच त्यांचं पुढचं ऐकावं. हीच एका प्रकरणात लोकसभेत प्रश्न विचारला गेला, चिटफंडचा लोकसभेत, परंतु सुरेश अण्णा धस यांनी जवळपास सातत्यानं हे प्रकरण धसास लावण्यासाठी प्रयत्न केला, परंतु आमदार खासदारांनी शब्दसुद्धा या प्रकरणात कुठं विचारला नाही. आणि या प्रकरणासाठी आम्ही सातत्यानं आता पाठपुरावा करतोय. आम्ही पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्याकडं यासाठी पाठपुरावा करून लवकरच या प्रकरणाचा आम्ही छडा लावणार आहोत. मी त्यावेळेसही आमची विरोधी पक्षाची भूमिका म्हणून त्यांच्याशी संघर्ष केला आहे. तत्कालीन काही कालावधीमध्ये त्यांचं सरकार महाराष्ट्रात होतं, त्यांना पाठराखण करायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आहे. आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला त्यासाठी पूर्ण ताकदीने लढताना दिसणार आहोत. नाही, हे